एकमेकांच्या स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। त्यातच भारतीय जनता पक्षाचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील असा अंतर्गत सर्वे झाला असल्याची चर्चा रंगलेली आहे। भाजपची 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणायची ताकद असेल तर आमचीही ताकद तेवढी आहे असं शिवसेनेच्या वतीने सांगितलं जात आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेतले दोन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। सविस्तर पाहूयात। मुंबई मनपाबाबत भाजपचा अंतर्गत सर्वे। महायुतीत 150 जागांची भाजपाची मागणी। पुन्हा एकदा सत्तेतले नेते आमने सामने। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोनही पक्षात सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळते। सध्या राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेतील स्थानिक पदाधिकारी नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला जात असल्याची तक्रार भाजपच्या नेत्यांकडे करण्यात आली आहे। थेट दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान देखील भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देखील तक्रार केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मात्र अमित शहा यांनी पक्षवाढीसाठी प्रदेशाध्यक्षांनी प्रयत्न करत राहावे अशा प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचं देखील सांगितलं जाते। त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये सध्या सगळंच आलबेल आहे असं दिसत नसताना स्वबळावर भारतीय जनता पक्षाचे 100हून अधिक नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून येतील असा अंतर्गत सर्वे झाला असल्याची माहिती समोर आली आणि या सर्वेमुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांमध्ये तणाव वाढल्याचं बोललं जाते। मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीतच लढवली जाणार असं महायुतीचे तीनही पक्ष बोलत असले तरी भारतीय जनता पक्षानं आधीच मुंबईचा महापौर भाजपचाच असणार असं स्पष्ट करत या निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागा आपण लढवणार असल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे। तर तिथेच 100 पेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळायला पाहिजेत यासाठी शिवसेनेकडून देखील वातावरण तयार केलं जाते। विविध प्रकारचे फीडबॅक हे पक्षाकडे येत असतात आणि विविध प्रकारच्या फीडबॅकच्या आधारावरती महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्राप्त होतील अशा प्रकारचा फीडबॅक हा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेला आहे। भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत सर्वेबाबत माहिती समोर आल्यानंतर शिवसेनेकडून देखील यावर पलटवार करण्यात आलाय। आधीपासूनच आपल्याकडे 127 माजी नगरसेवकांची फौज असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केले आणि मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपात 100हून अधिक जागा शिवसेनेला मिळाव्यात अशी आशा शिवसेनेला आहे। पण भारतीय जनता पक्ष अबकी बार 100 पार असं म्हणत असला तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला देखील प्रचंड बहुमत मिळेल असा ठाम विश्वास शिवसेनेला आहे। शिवसेना पक्षाने सुद्धा स्वतःचा अंतर्गत सर्वे केलेला आहे आणि शिवसेना पक्षाला यावेळेस जनतेच्या साथीने प्रचंड यश या मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये मिळेल असा ठाम विश्वास आम्हाला सुद्धा आहे। आमच्या या अवर्स फॉर्म्युलामुळे संपूर्ण मुंबईकरांच्या साथीने आम्ही या मुंबईत घवघवीत यश मिळवू आणि ज्याचा कुणाचा महापौर बनेल तो शिवसेनेच्या मदतीशिवाय बनणे शक्यच नाही। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेशामुळे सुरू झालेला वाद संपत नाही तोवर भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेच्या माहितीमुळे पुन्हा एकदा शिवसेनेचं काम सुरू झालंय का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। दोनही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करणं टाळलं पाहिजे। यासोबतच पक्षप्रवेश करताना मित्र पक्षाला विश्वासात घेतलं पाहिजे असं दोनही कडच्या नेत्यांकडून बोललं जाते। थोड्या दिवसातच मुंबई महानगरपालिकेसाठी जागा वाटपाच्या चर्चा सुरू होतील आणि त्यानंतर हा वाद अजून वाढेल की दोनही पक्षाचे नेते यावर काही उपाय करतील हे आगामी काळातच स्पष्ट होईल। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।